ओके, हॅलो फ्रेंड्स, अगेन न्यू टॉपिक. आणि आज थोडंसं मेजरमेंटची पॉईंट आला आहे, पण ॲक्च्युली हा प्रॅक्टिकल नॉलेजचा आहे. तरी थोडंफार आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत, आपण बघूया. सो कालचा जो टॉपिक झाला आहे त्यानंतर आला आहे फॅक्ट्स रिगार्डिंग टू बी पी, म्हणजे ब्लड प्रेशर. ॲक्च्युली फॅक्ट्स रिगार्डिंग म्हटल्यापेक्षा म्हणता येईल की सम फॅक्टर्स अफेक्टिंग द ब्लड प्रेशर. तसा आपल्याला लास्ट टॉपिक तो दिला होता, ज्यामध्ये आपण बरेचसे फॅक्टर घेतले जे अफेक्ट करतात चेंज इन द ब्लड प्रेशर. लाईक यू नो अबाउट कार्डियक आउटपुट, पेरिफेरल रेजिस्टन्स, तेच थोडं डिटेलमध्ये दिलं आहे. ओके, त्यानंतर मेल फिमेलमध्ये ज्या पद्धतीनं जो ॲक्च्युअल काय म्हणता येईल व्हॅल्यू असते ती ज्या पद्धतीनं चेंज होते, तो चेंजही थोडासा फॅक्टर म्हणून इथे दिलेला आहे. आणि दुसरा एक मग नेक्स्ट पॉईंट आला मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर, हाऊ द ब्लड प्रेशर इज मेजर्ड. ओके, सो बघूया आज काय काय होतं. सो एक तर म्हणा फॅक्ट्स रिगार्डिंग टू बीपी और फॅक्टर्स अफेक्टिंग द ब्लड प्रेशर. ओके, नाउ सी फर्स्ट. सो फर्स्ट ॲक्च्युली पॉईंट इज देअर, दॅट इज अ नॉर्मल कार्डियक आउटपुट इज 5 लिटर पर मिनिट. आता कार्डियक आउटपुट आपण बघितलं होतं की नॉमिनली एका कार्डियक सायकलच्या वेळेला नॉर्मली 70 ml ब्लड हे हार्टमधून फ्लो केलं जातं, किंवा ज्याला आपण म्हणू की हार्ट पास करतं त्याला, ते मग प्युरिफाईड ब्लड असो किंवा इम्प्युअर ब्लड असो. आफ्टर दॅट एक टोटल आता 70 ml इंटू 72, कारण एका मिनिटामध्ये 72 हार्टबीट आपण म्हणतो किंवा कार्डियक सायकल म्हणतो, आणि एका कार्डियक सायकलच्या वेळेला 70 ml, 70 मल्टिप्लाइड बाय 72, सो ॲप्रॉक्सिमेट 5040 आलं होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 5 मिनिटामध्ये टोटल जे एका मिनिटामध्ये जे टोटल 5 लिटर ब्लड आहे ते हार्टमधून रिलीज केलं जातं किंवा सर्क्युलेट केलं जातं, अँड दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज कार्डियक आउटपुट. नाउ नेक्स्ट टॉपिक, इन्क्रीज इन द कार्डियक आउटपुट ऑल्सो इन्क्रीज इन द सिस्टोलिक प्रेशर. आता जर कार्डियक आउटपुट वाढलं असेल, म्हणजे नॉमिनली जसं आता 72 आपण म्हणतो ना कार्डियक सायकल, 72 मध्ये प्रत्येक कार्डियक सायकलच्या वेळेला 70 ml. आता हे जर 72 जर सपोज 90 झालं किंवा 80 झालं तर साहजिक आहे लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड त्या ठिकाणी सर्क्युलेट केलं जाईल, किंवा नॉर्मली मोर दॅन 5 लिटर. म्हणजे कार्डियक आउटपुट जर वाढलं तर साहजिक आहे सिस्टॉलिक प्रेशरसुद्धा तिथे वाढेल, कारण या सिस्टॉलिक प्रेशरच्या माध्यमातून म्हणजे ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल हे ब्लड फोर्सफुली पुश केलं चाललं आहे. आता जे रिलॅक्झेशन किंवा आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणतो, 72 वेळा कॉन्ट्रॅक्शन झालं असं आपण नॉमिनली समजू. हे जर जास्त झालं तर साहजिक आहे जास्त वेळा ब्लड फ्लोज केलं जाईल, आणि त्यामुळे कार्डियक जनरली आउटपुट वाढतं, आणि कार्डियक आउटपुट वाढलं की साहजिक काय वाढेल तर सिस्टॉलिक प्रेशर. नाव नेक्स्ट टॉपिक इज द पेरिफेरल रेजिस्टन्स. आता पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणजे मी त्या दिवशी बोललो आहे की जी आपली पर्टिक्युलर आर्टेरी किंवा व्हेन्स असते त्या व्हेनमधून किंवा त्याच्या ल्युमेनमधून, त्या पर्टिक्युलर आर्टेरी किंवा व्हेनच्या ल्युमेन म्हणजे जो पार्ट ज्यामधून ॲक्च्युअल ब्लड फ्लो होतो आहे त्या ल्युमेनमधून जे ब्लड चाललं आहे त्याचं डायमीटर. आता पेरिफेरल रेजिस्टन्सचा अर्थ तोही होतो की समजा आता डायमीटर इतकी आहे त्या पर्टिक्युलर आर्टेरीची, ती जर कमी झाली किंवा ती जर जास्त झाली तर साहजिक आहे ब्लडचा जो फ्लो आहे तो कमी जास्त होईल. त्यालाच त्यांनी सरळ म्हटलं आहे पेरिफेरल रेजिस्टन्स. सो ॲक्च्युली पेरिफेरल रेजिस्टन्स ऑफ ब्लड इज टोटली डिपेंड ऑन डायमीटर ऑफ ब्लड वेसल. ज्या ब्लड वेसलमधून ब्लड फ्लो होते आहे त्याचं जे डायमीटर आहे त्या डायमीटरवरती डिपेंड करते. म्हणजे साहजिक आहे डायमीटर वाढलं असेल किंवा कमी झालं तर कशा पद्धतीनं पेरिफेरल रेजिस्टन्स चेंज होईल. नाउ सी, डायमीटर डिक्रीज आहे. समजा आता ॲक्च्युअल इतकं डायमीटर आहे आणि हे जर डिक्रीज झालं तर काय होतं बघा. इफ डायमीटर डिक्रीजेस अंडर द इफेक्ट ऑफ सम व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. आता हा एक पार्ट आहे थोडासा टॅबलेटचा. नॉमिनली काय होतं तर आपल्या बॉडीमध्ये व्हॅसोकन्स्ट्रिक्टर असतात, आणि बरेचदा समजा काही हार्ट डिसीजमध्ये आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. अशा 2 कंडिशन आलेल्या आहेत. पण नॅचरली काय होतं बरेचदा किडनी आणि हार्टला जे एकमेकांच्या माध्यमातून दोघं एकमेकांना असोसिएट करतात, म्हणून त्या दिवशी वन ऑफ द फॅक्टर आला होता रिनल डिसीज. तर आता आपण नॅचरल बोलू, म्हणजे आपण जे बाहेरून टॅबलेट घेतो आहे त्याबद्दल नाही आहे. सो वी टॉकिंग अबाउट द नॅचरल थिंग. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा व्हॅसोप्रेसिन आणि ADH, व्हॅसोप्रेसिन नावाचा एक हार्मोन आहे, दुसरा ADH दॅट इज अँटी डायुरॅटिक हार्मोन. येस, अँटी डायुरॅटिक हार्मोन हे दोनही कोण आहेत तर हे व्हॅसोकन्स्ट्रिक्टर आहे. व्हॅसोकन्स्ट्रिक्टर म्हणजे जे व्हेसलला कॉन्ट्रॅक्ट करतात. साहजिक आहे तर व्हेसल आहे त्याची डायमीटर ती जर कॉन्ट्रॅक्ट झाली, व्हेसल जर कॉन्ट्रॅक्ट झाली तर डायमीटर काय होईल कमी होईल. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की सपोज डायमीटर ऑफ दॅट ब्लड व्हेसल इज डिक्रीज ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हॅसोप्रेसिन और ADH दॅट इज व्हॅसोकन्स्ट्रिक्टर.
आता साहजिक आहे बघा, जर एवढी डायमीटर आहे तर एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ ब्लड फ्लो होते आहे, ते जर कमी झालं तर साहजिक आहे त्या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज द पेरिफेरल रेजिस्टन्स. ब्लडला जाण्यासाठी पहिले जी जागा होती सॉरी ब्लडला जाण्यासाठी ॲक्च्युअल जी जागा होती ती आता कमी झाली, म्हणजे कुठेतरी ब्लडच्या फ्लोमध्ये रेजिस्टन्स आलाय, त्यालाच त्यांनी पेरिफेरल रेजिस्टन्स म्हटलंय. सो इफ पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीजेस देन इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. साहजिक आहे. इथं आपण नॉर्मली असेही समजू शकतो की स्वतः पाणी आपण पाईपने शिंपतो, नॉमिनली पाईप असा धरून ठेवला तर एक पर्टिक्युलर त्याचा फोर्स असतो, त्याला आपण प्रेस केलं तर ते खूप जोराने असं समोर जातं. हीच कंडिशन इथे आहे. ॲक्च्युअलची डायमीटर आहे आर्टरीची ती जर कमी झाली तर जागा कमी असल्यामुळे ब्लड तर तेवढंच, म्हणजे पहिले एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये ब्लड चाललं होतं, आता तेवढ्याच व्हॉल्यूमसाठी जागा कमी झाली आहे, त्यामुळे त्याला फोर्सफुली समोर जावं लागेल जागा कमी असल्यामुळे. तो साहजिक आहे डायमीटर डिक्रीजेस देन पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीजेस अँड ड्यू टू इन्क्रीज इन द पेरिफेरल रेजिस्टन्स येस ब्लड प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. आता डायरेक्टली किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन जे आपण घेतो मॅथ्समध्ये म्हणा किंवा बाकी फिजिक्समध्ये तुम्हाला आहे, आपण काय म्हणू शकतो खरं तर डायमीटर डिक्रीज झाली तर प्रेशर इन्क्रीज झालाय, किंवा डायमीटर डिक्रीज झाल्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स वाढलाय. सो डायमीटर ऑफ व्हेसल और ब्लड व्हेसल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आयदर पेरिफेरल रेजिस्टन्स और ब्लड प्रेशर. डायमीटर कमी झालं तर पेरिफेरल रेजिस्टन्स वाढेल आणि पेरिफेरल रेजिस्टन्स वाढलं म्हणून ब्लड प्रेशर सुद्धा वाढेल. याच्या उलट डायमीटर जर वाढलं असेल तर जेवढी जागा पाहिजे त्यापेक्षा जास्त जागा त्याला भेटली आहे, त्यामुळे ब्लडला जाण्यासाठी फ्लो होण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ एरिया अवेलेबल झाला. सो इन दॅट केस इफ डायमीटर इन्क्रीजेस देन पेरिफेरल रेजिस्टन्स डिक्रीजेस सो दॅट ब्लड प्रेशर इज ऑल्सो डिक्रीज. So that is one of the factor, that is peripheral resistance, which is actually depend on the diameter of blood vessel. Now next, आता एक रेफरन्स आला ॲक्सिडेंटचा, म्हणजे ॲक्च्युली ब्लड व्हॉल्यूम म्हणू शकतो आपण. सो ब्लड लॉस ड्युरिंग द ॲक्सिडेंट डिक्रीज द टोटल ब्लड व्हॉल्यूम. आता ॲक्सिडेंट झाला, खूप जास्त ब्लिडिंग झालं असेल तर जे ॲव्हरेज ब्लड त्या व्यक्तीमध्ये असतं ते ब्लडिंगमुळे किंवा ब्लड लॉस झाल्यामुळे कमी होईल. साहजिक आहे, जर ब्लड व्हॉल्यूम कमी झालं तर दिलाय लो बी पी, ब्लड प्रेशर कमी होईल. जर व्हॉल्यूम वाढलं तर ब्लड प्रेशर वाढेल, बरोबर आहे. कारण ॲक्च्युली ब्लड प्रेशर काय आहे, तिथं प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड. मग जे ब्लड प्रेशर एक्झर्ट करते आहे तेच जर कमी होत असेल ड्यू टू दॅट ॲक्सिडेंट ऑर लॉस तर साहजिक ब्लड प्रेशर कमी होईल, कारण ब्लड व्हॉल्यूमच कमी झालं आणि ब्लड व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर त्या ठिकाणी डिक्रीज होतं. सो आता इथे जर कनेक्शन जोडतो म्हटलं साहजिक आहे डायरेक्टली प्रोपोर्शनली. सो ब्लड व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू येस ब्लड प्रेशर. If blood volume increases, then blood pressure is also increases, and if blood volume is decreases, then blood pressure is also decreases. Now next, आता याच फॉर्ममध्ये थोडंसं मी डायरेक्ट घेतोय. नाव नेक्स्ट पॉईंट इज द विस्कॉसिटी ऑफ ब्लड. मला माहिती आहे ब्लड हे नॉमिनली एकदम खूप पाण्यासारखी राहत नाही, खूप डेन्स सुद्धा नाही आहे. सो ब्लड इज समवॉट विस्कस इन नेचर, म्हणजे थोडीफार डेन्स आहे, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त विस्कस नाही आहे. So actually blood pressure shows the directly proportional relation with viscosity of blood. म्हणजे विस्कॉसिटी जर वाढली म्हणजे ब्लड जर जास्त घट्ट झालं तर साहजिक आहे ब्लड प्रेशर सुद्धा वाढेल. का? कारण ब्लड घट्ट झालं आहे आणि घट्ट झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम, ॲक्च्युली व्हॉल्यूम म्हटल्यापेक्षा डेन्सिटी वाढेल आणि डेन्सिटी जास्त डेन्स झाल्यामुळे हार्टला जास्त प्रेशर तिथे अप्लाय करावं लागेल. म्हणून जर विस्कॉसिटी वाढली तर ब्लड प्रेशरसुद्धा वाढतं. जर विस्कॉसिटी कमी झाली किंवा ब्लड थोडंसं पातळ झालं जास्त तर त्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर इथे वाढेल. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. विस्कॉसिटी वाढली तर ब्लड प्रेशर वाढेल, विस्कॉसिटी वाढली विस्कॉसिटी वाढली तर ब्लड प्रेशर वाढेल आणि विस्कॉसिटी जर कमी झाली तर ब्लड प्रेशर सुद्धा कमी होईल. नेक्स्ट आहे ब्लड प्रेशर इन्क्रीजेस विथ द एज ड्यू टू इन्क्रीज इन इनइलॅस्टिसिटी. आता पुन्हा एजनुसार सुद्धा ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं. पहा, थोडे एजेड पेशंट जर असेल तर त्यांच्यामध्ये नॉमिनली काय म्हणता येईल टीनेजरपेक्षा ब्लड प्रेशर जास्त राहतं आणि याचं मेन रिझन त्यांनी दिलं आहे की इन्क्रीज इन इनइलॅस्टिसिटी. ॲक्च्युली ती आर्टरी किंवा वेन आहे किंवा ब्लड व्हेसल आहे कॉमनली, त्याची इलॅस्टिसिटी एक असते पर्टिक्युलर पॉईंटवर असते. ती जर कमी जास्त झाली किंवा ॲक्च्युली इलॅस्टिसिटी कमी झाली तर साहजिक ब्लड प्रेशर वाढेल. का? तर हे त्या दिवशी मी सांगितलं होतं. तसं बघा, सपोज हे असं आता ही आर्टरी आहे किंवा ब्लड व्हेसल आहे. आता इथून एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ ब्लड फ्लो होते. आता जर ब्लडचं एकदम थोडंसं सपोज प्रेशर वाढलं तर त्या आर्टरीला असं व्हावं लागेल, त्या ब्लड व्हेसलला असं व्हावं लागेल. क्लिअर?
म्हणजे जे एक्स्ट्रा ब्लड आलं त्या एक्स्ट्रा ब्लडला कॉम्पॅन्सेट करण्यासाठी जागा मिळाली. पण आता ही इलॅस्टिसिटी जी आहे हीच कमी झाली. त्यामुळे जर ब्लडचा फ्लो वाढला असेल आणि ब्लडचा फ्लो वाढल्यामुळे हे जे इकडे इलॅस्टिसिटी दाखवायला पाहिजे ती इलॅस्टिसिटी जर त्या ठिकाणी आली नाही तर साहजिक काय होईल तर ते लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड तेवढ्याच जागेमधून फ्लो होईल. ब्लड जास्त आहे, इलॅस्टिसिटी कमी झाली, त्यामुळे ब्लडचा फ्लो ऑटोमॅटिकली वाढेल. सो दॅट इज वन ऑफ द पॉईंट. ब्लड प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस इन द सम एजेड पर्सन, but reason is that due to inelasticity of vessel. नेक्स्ट आहे व्हेनस रिटर्न. आता त्या दिवशी बोललो आहे. व्हेनस रिटर्नची सरसर डिफाईन दिली त्यांनी. तुम्हाला माहिती आहे हार्टमध्ये ब्लड आणण्याचं काम कोण करतं तर व्हेन्स करतात. मग आता ह्या ज्या व्हेन्स आहेत ह्या किती, आता साहजिक आपल्याला टायमिंग घ्यावं लागेल. सो पर युनिट टाईममध्ये व्हेन्सनी हार्टमध्ये आणलेलं ब्लड म्हणजेच व्हेनस रिटर्न, म्हणजे व्हेननी ते इम्प्युअर ब्लड हार्टमध्ये रिटर्न आणलं म्हणून त्याला म्हणतात व्हेनस रिटर्न. So amount of blood brought to the heart via veins per unit time. आता पर युनिट टाईम हा रेफरन्स तुम्हाला माहिती आहे. एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये किंवा 1 मिनिट म्हणा 1 सेकंड म्हणा त्या पर्टिक्युलर युनिट टाईममध्ये अमाऊंट ऑफ ब्लड जे हार्टमध्ये येते आहे थ्रू द व्हेन्स अँड दॅट इज कॉल्ड ॲज येस व्हेनस रिटर्न. व्हेनस रिटर्नचा डिफाईन नंतर मग त्याचं कनेक्शन दिलं आहे. सो ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेनस रिटर्न. साहजिक आहे जर ब्लड जे व्हेननी आणलं ते जर जास्त असेल तर ब्लड प्रेशरसुद्धा जास्त राहील, कारण त्या जास्त ब्लडला जास्त प्रेशर अप्लाय करावं लागेल. त्याचप्रमाणे उलट घ्या, जर व्हेनस रिटर्न कमी आहे म्हणजे व्हेननी ॲक्च्युली ब्लड कमी आणलं आहे हार्टमध्ये तर कमी ब्लड आहे त्यामुळे त्याला त्या कमी ब्लडला कमीच प्रेशर हार्टला सप्लाय करावं लागेल. अँड दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज येस ब्लड प्रेशर इज शोज द डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन विथ येस व्हेनस रिटर्न. त्यानंतर आला टोटल लेंथ ऑफ ब्लड वेसल. आता साहजिक आहे आपल्या बॉडीमध्ये जे काही टोटल लेंथ दिली आहे टोटल ब्लड वेसलची ती जर कमी झाली तर ब्लड प्रेशर वाढणारच आहे, कारण एक पर्टिक्युलर लेंथ आहे आणि त्याला त्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ किंवा लेंथ ऑफ ब्लड वेसलमधून 5 to 6 ॲप्रॉक्सिमेट जे लिटर ब्लड आहे ते चाललं आहे. आता 5 ते 6 लिटर ब्लडला फ्लो होण्यासाठी जी ॲक्च्युअल लेंथ होती ब्लड वेसल ती जर कमी झाली तर कमी जागा असल्यामुळे एरिया कमी झाला सरळ सरळ त्यामुळे ब्लडला जास्त फोर्सफुली फ्लो व्हावं लागेल. तेच जर लेंथ वाढली तर लेंथ वाढल्यामुळे फ्लोचा जो रेट आहे तो कमी होईल. So again, blood pressure is directly proportional with total length of blood vessel. Now next, blood pressure also affected by the vasocontraction and vasodilation. तोच पॉइंट आहे कोणता increase or decrease in diameter. Vasoconstrictor, vasocontraction म्हणजे ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन होणं, vasodilation म्हणजे रिलॅक्स होणं. म्हणजे साहजिक अमाऊंट किंवा सरळ म्हणून आपण डायमीटर ऑफ ब्लड वेसल कॅन बी चेंज. Then it shows the direct effect on the blood pressure. So blood pressure or BP is also affected by the contraction or dilation, that is relaxation of blood vessel. आता थोडा रेफरन्स पॉइंट आला आहे फिमेल आणि मेलचं कंपॅरिझन. नाव फिमेल हॅव द लो प्रेशर दॅन द मेल. फिमेलमध्ये नॉमिनली ब्लड प्रेशर हे लो असतं, परंतु हे कधीची गोष्ट आहे बिफोर मिनोपॉज. मिनोपॉज इज द एंड ऑफ मेस्ट्रुअल सायकल म्हणा किंवा एंड ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ दॅट फिमेल. पुढे आपण घेऊ तो चॅप्टर आलेला आहे. तो मिनोपॉज हा एक असा पॉईंट आहे. मिनोपॉज इज द कंडिशन इन फिमेल ॲट विच इट इज अ टाईम पिरियड दिलेला आहे पुढे आपल्याला की ज्या वेळेला जो मेस्ट्रुअल सायकलचा पिरियड असतो तो फिमेलमध्ये बंद होतो आणि त्याच वेळेला रिप्रोडक्टिव्ह जी ॲबिलिटी आहे ती सुद्धा बंद होते. जनरली बिफोर मिनोपॉज म्हटलं आहे म्हणजे मिनोपॉजच्या अगोदर, मिनोपॉज व्हायच्या अगोदर ॲप्रॉक्सिमेट एज आहे 45 to 50. 45 घेतात म्हणजे 45 वर्षाच्या अगोदर जर आपण BP चेक केलं फिमेलचं तर नॉमिनली हे लो असतं ॲज कम्पेअर टू मेल. आणि याच्या उलट आहे पण एक कंडिशन, बट रिस्क ऑफ हाय BP इन्क्रीजेस इन द फिमेल आफ्टर मिनोपॉज. पण मिनोपॉज नंतर फिमेलमध्ये एक जास्त रिस्क दिसते मेलपेक्षा कशाची, हाय BP, हाय ब्लड प्रेशर. अँड इट इज दॅट 2 points आर सिम्पली रिलेटेड विथ द हार्मोनल चेंज. आता हे कोणते हार्मोन आहेत तुम्हाला माहिती असेल, जसं 10वीमध्ये झाला इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टिरॉन आहे. तर हे जे इस्ट्रोजन प्रोजेस्टिरॉन आहे जे डायरेक्टली युटेरस किंवा मग येस ओव्हरीसोबत कनेक्ट करतात. तर त्या ओव्हरीमध्ये चेंज होतो, मिनोपॉजमध्ये रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी स्टॉप होते आणि त्या हार्मोनल चेंजमुळे जनरली या BPवर फरक पडतो. So it is about some fact regarding to the blood pressure and actually the factors affecting the blood pressure. Okay, next topic आला है. 1 second. Okay,
सो ॲक्च्युली नेक्स्ट टॉपिक आला होता आपल्याला दिलेला आहे मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कसं मोजायचं, तर आपल्याकडे जसं डिजिटल सगळं अवेलेबल आहे, तर हा टॉपिक आहे ॲक्च्युली प्रॅक्टिकलचा. त्यामुळे कसं आता इथे कितीही सांगितलं तर तो पार्ट ॲक्च्युली तो मोजावा लागतो, कारण त्यामध्ये काय काय असतं काय काय नाही ते सगळं आपण थोडंसं बघू. किंवा मग मी एक काम करतो आहे, ब्लड प्रेशर कसं मोजतात हे ॲक्च्युली एका पेशंटला घेऊन आपण मोजून तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीने ते मोजायचं. ओके, तर हा टॉपिक जो आहे हा प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये दिला आहे. तर मे बी आज जसं पॉसिबल होईल किंवा मग उद्या जसं हार्टचे डिसीज ते आपल्याला दिलेले आहेत, तर त्या हार्ट डिसीजसोबत मग मेजरमेंट ऑफ जे ब्लड प्रेशरचा पॉईंट आहे ते दोन्ही मी सोबत तुम्हाला देऊन देईन. मेजरमेंट टोटली प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवावं लागेल कशा पद्धतीनं स्टँडिंग पोझिशनला त्या पेशंटला झोपवावं लागतं. त्यानंतर या स्पिग्मो मॅनोमीटर जे आपण म्हटलं होतं तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते जसं मर्क्युरी कॉलमचं आहे, आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते डिजीज आहे. पण दोन्ही याच्यामध्ये जनरली ॲव्हरेजली आपण ते मोजतो. तर हा प्रॅक्टिकलचा पार्ट असल्यामुळे मी तुम्हाला ॲक्च्युअल नंतर ते मोजून दाखवेल कशा पद्धतीनं ते गॉफ वगैरे त्या ठिकाणी असतं ते लावायचं. त्यानंतर हाऊ दॅट पर्टिक्युलर येस दॅट बल्ब, ज्याला बल्ब वगैरे म्हणतात. त्यानंतर डिजिटल मीटर आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा या स्टेटोस्कोपच्या माध्यमातून सगळं मोजावं लागेल. तो ॲक्च्युली तुम्हाला पार्ट मी प्रॅक्टिकली व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देईल. ठीक आहे. आणि सोबत मग हार्ट डिसीज दिले, हायपर टेन्शन, CAD दॅट इज करोनरी आर्टरी डिसीज, आणि एक आहे अँजिना पेक्टोरिस, नॉर्मल जे टायर्डनेस वगैरे होतं ड्यू टू एक्झर्शन. तर हे दोन टॉपिक आज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर घेऊ. आणि मग आपला लास्ट टॉपिक सुरू होईल आता, म्हणजे हा पहिला पार्ट आपला संपेल, दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम. म्हणजे ते हार्ट सप्लाय समजा हा हार्ट डिसीज झाल्यानंतर, आणि मग लिम्फॅटिकचा पार्ट आहे तो 2 ते 3 दिवस मे बी चालेल. त्यानंतर मग पुन्हा न्यू टॉपिक और न्यू चॅप्टर. ओके.